नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे व्हॉट इज कॅपिटल एक्सपेंडिचर, व्हॉट इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अँड व्हॉट इज डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. म्हणजेच व्यवसायाचे आपले तीन प्रकारचे खर्च आहेत: कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर आपण सगळ्यात सुरुवातीला फर्स्ट बघायचं आहे व्हॉट इज कॅपिटल एक्सपेंडिचर. एनी एक्सपेंडिचर इनकर्ड फॉर फॉलोइंग पर्पज. एक्सपेंडिचर टू इम्प्रूव्ह बिझनेस. म्हणजे भांडवली खर्च म्हणजे कोणते खर्च असतात? व्यवसाय वाढवण्यासाठी व्यवसायाच्या मालमत्तेवरती जे खर्च आपण करत असतो ते भांडवली खर्च असतात. फर्स्ट, एक्सपेंडिचर इनकर्ड इन अक्वायरिंग फिक्स्ड असेट्स लाईक मशिनरी, फर्निचर, बिल्डिंग फॉर युजिंग बिझनेस नॉट फॉर रिसेल्स. म्हणजे आपण व्यवसायामध्ये मशिनरी खरेदी केलं असेल, फर्निचर खरेदी केलं असेल, बिल्डिंग त्या ठिकाणी आपण बांधलेले असेल, हे आपण व्यवसायासाठी केलेले ते मालमत्तेवरचे खर्च आहे. हे खर्च भांडवली खर्च असतात. किंवा ज्यावेळी आपण एखादी मशिनरी किंवा फर्निचर इन्स्टॉल करत असतो, मग त्यावेळी कामगारांना दिलेलं ते वेजेस असेल किंवा त्याचा वाहतूक खर्च असेल, हा सुद्धा भांडवली खर्चच समजला जातो. एक्सपेंडिचर इनकर्ड टू इम्प्रूव्ह ऑर एक्सपांड फिक्स्ड असेट्स. आणि आपल्या फिक्स्ड असेट्स एक्सपांड वाढवण्यासाठी किंवा इम्प्रूव्ह करण्यासाठी जे खर्च आपण करत असतो ते सुद्धा भांडवली खर्च असतात. फॉर एक्झाम्पल, द कॉस्ट ऑफ मेकिंग ऍडिशन्स टू बिल्डिंग्स. म्हणजे बिल्डिंग मध्ये आपण काही वाढ केली, बिल्डिंग ऍडिशन जर केले असेल तर तो ऍडिशन एक्सपेन्सेस हा सुद्धा कॅपिटल एक्सपेंडिचरच असेल. त्यानंतर एक्सपेंडिचर इनकर्ड टू इन्क्रीज द अर्निंग कॅपॅसिटी ऑफ फिक्स्ड असेट्स. आणि फिक्स्ड असेटची अर्निंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी जे जे खर्च आपण करणार ते सगळे कॅपिटल एक्सपेंडिचर असणार. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजेच व्यवसायाच्या मालमत्तेवरती, असेट्सवरती केले जाणारे खर्च असतात, त्यांना आपण कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणतो. आणि हे खर्च आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेत असतो. म्हणजे बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर हे सगळे आपले कॅपिटल एक्सपेंडिचर बॅलन्स शीटच्या असेट साईडला येत असतं. त्यानंतर आपला दुसरा खर्च आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. त्यालाच मराठीमध्ये आपण महसुली खर्च असं म्हणतो. एनी एक्सपेंडिचर इनकर्ड फॉर द फॉलोइंग पर्पज. एक्सपेंडिचर टू मेंटेन बिझनेस. म्हणजे व्यवसाय सांभाळण्यासाठी जे खर्च आपण करत असतो ते खर्च आपले महसुली खर्च असतात. मग याच्यामध्ये कोणकोणते खर्च येतात? तर फर्स्ट, फॉर मेंटेनिंग फिक्स्ड असेट्स. फॉर एक्झाम्पल, रिपेअर्स टू मशिनरी, रिपेअर्स टू बिल्डिंग, रिपेअर्स अँड मेंटेनन्स ऑफ बिल्डिंग एक्सेट्रा. म्हणजेच आपण व्यवसायाच्या ज्या ज्या फिक्स्ड मालमत्ता असतात त्या मेंटेन करण्यासाठी आणि रिपेअर करण्यासाठी जो खर्च येतो तो आपण महसुली खर्च घेत असतो आणि हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटलाच दाखवला जातो. त्याच्यानंतर फॉर मीटिंग द डे टू डे एक्सपेन्सेस टू कॅरी द बिझनेस. आणि व्यवसायाचे दररोजचे खर्च आपण जे भागवत असतो किंवा पेड करत असतो ते सगळे खर्च रेव्हेन्यू एक्सपेंडिचर महसुली खर्च असतात. फॉर एक्झाम्पल, सॅलरी असेल, वेजेस असेल, रेंट पेड केला असेल, कॅरेज पेड केला असेल, ऍडव्हर्टाइजमेंट असेल, इन्शुरन्स पेड केला असेल, पोस्टेज असेल, स्टेशनरी असेल, सेल्स एक्सपेन्स असेल, डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस किंवा एनी सन्ड्री एक्सपेन्स असतील, हे सगळे खर्च रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतात. म्हणजेच व्यवसाय चालवण्यासाठी आणि मेंटेन करण्यासाठी जो खर्च आपण करत असतो ते आपले रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतात. आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला शेवटी दाखवले जातात. त्यानंतर आपला तिसरा खर्च आहे डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. इट इज ऑल्सो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. हा सुद्धा एक रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, महसुली खर्च आहे, मात्र तो पुढील कालावधीसाठी केला गेला असतो, त्यामुळे त्याला डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. इट इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर बट इट्स बेनिफिट्स और ऍडव्हान्टेजेस of such expenditure is not limited for the year in which it is incurred. म्हणजेच हे जे खर्च केलेला असतात याचा कालावधी एका वर्षासाठी मर्यादित असत नाही, तर हा खर्च पुढील कालावधीसाठी केलेला असतो. बट इट इज डिराइव्ड बाय द बिझनेस फॉर नंबर ऑफ इयर्स इन फ्युचर्स. आणि हा खर्च भविष्याच्या काळासाठी आपण केलेला असतो आणि तो प्रत्येक वर्षी मग थोडा थोडा राईट ऑफ केला जातो. म्हणजेच याच्यामध्ये हेन्स it is right of every year and remaining balance shown in balance sheet. आणि हा खर्च आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेत असतो आणि दरवर्षी त्यातली थोडी रक्कम राईट ऑफ करत असतो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेत असतो. फॉर एक्झाम्पल, हेवी ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस. म्हणजे ज्या ठिकाणी
जाहिरातीसाठी मोठी रक्कम खर्च केली असेल आणि ती रक्कम समजा 5 वर्ष 10 वर्ष कालावधीसाठी केलेला असेल तर तो 5 वर्ष 10 वर्ष कालावधीचा खर्च आपला रेव्हेन्यू डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असेल आणि तो दरवर्षी थोडा थोडा राईट ऑफ केला जाईल, असेट्स मधून वजा केला जाईल राईट ऑफ आणि तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवला जाईल. आणि त्यानंतर डिस्काउंट ऑन डिबेंचर्स इश्यू करताना त्याच्यावरती दिले गेलेला डिस्काउंट असेल. त्यानंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस व्यवसायाचे जे प्राथमिक मोठे खर्च असतील हे सुद्धा डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतात आणि हे दरवर्षी थोडे थोडे राईट ऑफ केले जातात आणि मग त्यानंतर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवले जातात. म्हणजेच व्यवसायाचे आपण जे एक्सपेंडिचर असतात त्याचे आपण 3 प्रकारे वर्कर करतो. फर्स्ट कॅपिटल एक्सपेंडिचर, सेकंड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अँड थर्ड डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजेच व्यवसायाच्या फिक्स्ड असेट्स वरती केले जाणारे खर्च किंवा व्यवसाय इम्प्रूव्ह करण्यासाठी जे खर्च आपण करत असतो ते आपले कॅपिटल एक्सपेंडिचर असतात आणि हे आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला दाखवतो. त्याच्यानंतर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजेच व्यवसाय मेंटेन करण्यासाठी किंवा फिक्स्ड असेट्स मेंटेन करण्यासाठी किंवा व्यवसाय चालवण्यासाठी जे खर्च करतो ते रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतात आणि हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण वर्षाच्या शेवटी दाखवत असतो. आणि त्याच्यानंतर डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे आपण भविष्यातील कालावधीसाठी केलेले खर्च असतात हे बॅलन्स शीटच्या असेट साइडला दाखवतो आणि ते दरवर्षी थोडे थोडे राईट ऑफ म्हणजे तिथून वजा करत असतो आणि तेवढा लॉस आपण पी अँड अकाउंटच्या डेबिट साइडला दाखवत असतो. थँक्यू.